नमस्कार, मी सय्यद हारून अली, दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। मी सिल्लोडवरून बोलत आहे। स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणुका 2025 महाराष्ट्रात तर्कवितर्क चालू आहे, बिगुल वाजलेला आहे। आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये 246 नगर परिषदाकरता निवडणुका महाराष्ट्रामध्ये विविध तालुका विविध जिल्ह्यामध्ये होत आहे आणि 44 नगरपंचायतीचे महाराष्ट्रामध्ये निवडणुका सार्वत्रिक 2025 होत आहे। आज आपण सिल्लोडवरून बोलत आहे। सिल्लोडचं आपण गणित पाहिलं तर आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे गटातर्फे 28 उमेदवार त्यांचे उभे आहे। एक नगराध्यक्ष त्यांचे सुपुत्र अब्दुल समीर भैया हे प्रबल दावेदार मानले जात आहे सिल्लोड शहरात। आणि अब्दुल सत्तार साहेबाचा धनुष्यबाण विजय रथ रोखण्यासाठी सर्व पक्ष त्यांच्या विरोधात आहे। आज सिल्लोडमध्ये पदयात्रामध्ये जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री कल्याण काळे यांची आणि बनेका पठाण वंचितचे यांची आज रॅली निघालेली आहे। सय्यद अनीस कामरेड हे पण यांची पण रॅली निघालेली आहे। आणि वार्ड क्रमांक 7 मध्ये आपण पाहिलं तर उमेदवार मनोज भैया झवर शेख बाबू शेख भिकन यांच्या वार्डामध्ये आज पदयात्रा अध्यक्ष उमेदवाराचे उमेदवार श्री अब्दुल समीर भैया यांनी काढलेली आहे। त्यांच्या सोबत आहे वार्ड प्रभाग क्रमांक 3 चे आसिफ बागवान नगरसेवक माजी हे उमेदवार प्रचार रॅलीमध्ये आहे। डॉक्टर फेरोज खान वार्ड क्रमांक 6 चे नगरसेवक माजी नगरसेवक आता उमेदवार असलेले रौफ बागवान भैया हे पण रॅलीमध्ये उपस्थित आहे। अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने गाव गल्ल्यामध्ये नगरामध्ये वाडी वस्त्यामध्ये जाऊन प्रचार रॅली चालू आहे। यांचं विजयी रथ थांबवण्यासाठी भाजप स्वबळावर निवडणुका लढत आहे। वंचितचे हे 28 ह्या सिल्लोड शहरामध्ये 14 प्रभाग आहे, त्याच्यामध्ये 28 नगरसेवक राहणार आहे। एका वार्डात 2 नगरसेवक आणि 28 नगरसेवकाकरता 89 उमेदवार रिंगणात आहे। आणि नगराध्यक्ष एक आहे ते बी जनतेमधून निवडून द्यायचा आहे। यामध्ये 7 उमेदवार आहे। शिंदे गटातर्फे अब्दुल समीर भैया आहे, भाजपातर्फे मनोज मरुल्लो आहे आणि वंचिततर्फे बनेका पठाण आहे आणि बसपातर्फे राजू रोजेकर आहे आणि 3 अपक्ष उमेदवार आहे। एकूण 1 जागेसाठी 7 उमेदवार ह्या रिंगणात आहे नगराध्यक्ष पदाच्या। आणि ह्या जनता जनार्दनच ठरवेल की कोण नगराध्यक्ष होणार आहे आणि कोण नगरसेवक होणार आहे आणि कोणाची वर्णी लागणार आहे आणि कोणाची लॉटरी लागणार आहे। ही सिल्लोडची जनता 2 डिसेंबर 2025 ला मतदान होणार आहे आणि 3 डिसेंबर 2025 ला याचा निकाल आहे आपल्या समोर आहे। आपण पाहिलं तर प्रबल दावेदार आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या शिंदे गटाला मानले जात आहे। यांच्यावरचं वर्चस्व जनतेचं म्हणणं आहे की त्यांच्याकडे साम नाम दंडभेद सगळं आहे आणि त्यांचं विकासाबद्दल ते 18 पगड जातीला घेऊन चालणारा एकमेव असा आमदार आहे, असा नेता आहे की तो सगळ्या धर्माला घेऊन चालणारा नेता आहे। म्हणून जनता त्यांच्या पाठीशी आहे। लोकफनच्या टीमने सर्वे केला तर ते सगळ्यात पुढं आघाडीवर आहे आणि एक्झिट पोलनुसार सुद्धा प्रबल दावेदार समीर भैयाच आहे। मी चालू घडामोडी करता पुन्हा येईल।